स्टंट म्हणजे काय मस्करी वाटली? आय एम नॉट गोइंग टू रिस्क माय लाईफ फॉर हर. आणि मॅरेज होत नसेल तर पॅकअप कर. नाही सर, डोंट वरी. माझे बाबा ॲक्शन डिरेक्टर आहेत. त्यांनी मला सगळं शिकवलंय. मी करेन ना सगळं व्यवस्थित, सगळी सेफ्टी सांभाळून. स्टंट्स करायचे, स्कॉट पोझिशन होल्ड कर. नाईस. मुकुंद, काय ना, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ते ज्यांना माहिती असतं की ते मूर्ख आहेत, आणि एक हे असे ज्यांना माहितीच नसतं की ते मूर्ख आहेत. ही कॅटेगरी डेंजर आहे. पण एंटरटेन केलंच. पण बंटी, चेकबुक घेऊन ये. सगळं पैशासाठी चाललंय ना? तर नेक्स्ट टाइम पासून लोकांच्या जीवाशी खेळू नकोस. टेक दिस अँड डिपॉझिट. स्टंट घरी करायचे. एक मिनिट सर. भिकारी नाही, कष्ट करून पैसे कमवते. आईत खाऊ नाहीये सर. हा तुमचा चेक, तुमचा माज, तुम्ही ठेवा. माझ्याकडे माझा स्वाभिमान आहे, त्याची किंमत कुणीच करू शकत नाही, कारण तो संस्कारातून येतो, जे माझ्या बाबांनी माझ्यावर केलेत. बंटीजी, आरके सर चिडलेत वाटतं. मुलगी डोक्यात जाते त्यांच्या. जिथे असेल ना तिथे प्रॉब्लेम हा होणारच. बंटीजी, तिच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो, पण तुम्ही एकदा आरके सरांशी बोलून घ्या ना प्लीज. म्हणजे हा ॲक्शन सिक्वेन्स आजच शूट करावा लागेल. पुढे लोकेशन अवेलेबल नाही आहे, आणि आपण एकदा तिला चान्स देऊन बघूया ना, ती करेल सगळं व्यवस्थित. अहो, तिचे वडील महेंद्र. तिने काही चूक केली आणि आरकेला काही झालं तर घेणार आहेस जबाबदारी? घेणार आहेस? आरकेच्या नखा एवढी सुद्धा लायकी नाही हिची. आप क्यों सेंटी हो रहे हो? आ जाओ, आ जाओ, काम पे लगो, आ जाओ.
कसं कसं खेळायला. तू हात पुढे कर. अगं हात पुढे कर ना आई प्लीज. आता बघ हे काय आहे. मोबाईल आणलाय तुझ्यासाठी. मी कुठे जाते तुमच्यासारखी बाहेर कामाला. आणि हा बघ हा आहे की माझ्याकडे मोबाईल. मला कशाला पाहिजे दुसरा मोबाईल. असू दे गाई. मी आणि दिने 2दा फोन बदलला. मग तुला का नको. आणि हा फोन विसरून जा आता. ओपन कर ना हा. बाळा पण महाग वाटतोय याचे पैसे. आई माझ्या पहिल्या कमाईतून घेतलाय आणि इन्स्टॉलमेंटवर घेतलाय त्यामुळे काहीच लोड नाहीये. तू नाही नको म्हणूच आता प्लीज. ओपन कर ना. काही ऐकायची नाहीस. अगं पण माझे सगळे कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये आहेत. नंबर्स सगळे. तू टेन्शन घेऊ नकोस ना. मी सगळं ट्रान्सफर करून देईन तुला. आणि कसं वापरायचं ते पण शिकवेन. तू ओपन कर. हे बघ इकडून असं. आवडला. छान. आणि यात खूप मस्त फोटोज येतात. हा म्हणजे एकदम हाय रिझॉल्युशन कॅमेरा आहे. थांबा मी तुला दाखवते. आई स्माइल कर ना. नाही मी मला असं खोटं खोटं हसता येत. माझ्याकडे बघ खूप छान हसू येईल. ई काय कमाल आलाय. आता आपल्या दोघींचा. हा आई काय गोड फोटो आलाय बघ. तुला अजून बघायचे असतील ना तर हे असं स्वाईप करायचं. तू करून बघ आता. असे माझे भरपूर फोटोज काढ आणि तुला माझी आठवण येईल ना तेव्हा बघत बस. कशाला येते मला तुझी आठवण. सतत तर माझ्या मागे मागे असतेस. हो पण कधी बाहेर गेले तर तुला एकटं वाटणार नाही. शेवटी माझी मोहिनी म्हणाली तेच खरं ठरलं. आत्तापर्यंत माझ्या मागे मागे करणारी माझी मोहिनी अचानक माझ्यापासून लांब गेली. किती दिवस झाले तिला साधं कुशीत सुद्धा घेतलं नाहीये मी. उद्या ती आली ना की कुठेच जाऊ देणार नाहीये तिला. बस तोपर्यंत ती जिथे आहे तिथे तिची काळजी घे आणि तिचं रक्षण कर देवा. आर के सर ते आज थोडं एक्सटेंड केलं तर चालेल का. म्हणजे 11पर्यंत करतो मी पॅकअप. आज काय सेटवर हाणामारी होणार आहे म्हणले. नमस्कार मालक. नमस्कार. चमत्कार गेला खड्ड्यात. मज्जा बघायला आलोय आम्ही. आज सेटवर होणार आहे ना रानकी बडेव करा सुरू. मालक तो सीन शूट करायचा होता पण कॅन्सल झालाय. कॅन्सल झाला. तुमच्या माणसांनी शेपटी घातली का काय. तुम्ही गड्यासारखे गडीनं हाना मारला का होता. नाही तसं नाही. ती स्टंट गर्ल आली नाही ना म्हणून कॅन्सल करावा लागला. टंट करलं. हा कशाला. तुम्ही सिनेमावाल्यात बाया मारामार करते तो. अरे जगाता काय आला बाया मारणार. कोणाला. पुरुषांना. अरे तू तुमच्या जिंदगातीवर. मालक आता सीनच तसा लिहून आला तर आम्ही तरी काय करणार. सीन घेऊन आल्यावर तुम्ही तरी काय करता. हे सरलं तर तुम्ही तुमचं सगळंच खोटं असतं. खरं काहीच नसतं तुमचं. नकली दुनिया. तुमचे सुपरस्टार आमच्यासारखी ओरिजिनल टंटबाजी नाही करू शकत. हे काय आपलं ते लहान पोरासारखं चापट्या मारल्या तरी अभिषेक. 1 मिनिट. ज्याबद्दल माहिती नाही त्याबद्दल तोंड उघडू नको. काय म्हणलं. फिल्ममधले स्टंट्स ॲक्शन ही कला आहे. शिकावी लागते. रियाज करावा लागतो. कसला रियाज. तुमचे माणसं पडले तरी कापसाच्या ठिकाणावर पडतील. और रियाज. हा ना. एक काम कर बंटी. हा आर के सर. शॉट लाव. आजचा स्टंट हे करतील.
कापसाच्या ढिगाऱ्यावर. उलशिक काय बोललं की लगेच राग येत. उलशिक बोललं की लगेच राग. तुमचं स्टंट आहे ना, आम्ही मनावर घेतलं तर 0 सेकंदात करू शकतो. पण आमचा स्टंट तुम्हाला झेपणार नाही, गावात जमणार नाही. मालक आम्हाला तुमची एक मदत हवी होती. आमची मदत अजून हा, कसली? म्हणजे तुम्ही सर्व आहात. तुमच्याशिवाय आमचं इतक्या दिवसांचा स्टे, इतकं चांगलं लोकेशन काहीच शक्य नव्हतं ना. चला, कमीत कमी तुम्हाला तरी आमच्या उपकाराची जाणीव आहे. एवढे उपकार केले तुमच्यावर, अजून एक उपकार करतो. बोला काय? हे म्हणजे आज हा स्टंट झाला नाही तर आम्हाला पुन्हा एकदा यावं लागेल इथे. अहो या की या. आम्हीच इथले राजा आणि आम्हीच इथले बाप. आमच्याशी नडणं म्हणजे लई डेंजर बाप. पण तुमच्यासाठी आमच्या इथले दरवाजे सताड उघडेत. कवा बी या. धन्यवाद मालक. चला, आज काय तुमची हाणामारी होत नाही. गार्गे साहेब येतो. काय पुढच्या वेळेस येताना ना अजून अशी बॉडी जबराट बनवून घ्या. म्हणजे आमचे बैल पाठवतो तुमच्याबरोबर टंटबाजी करायला. हे चला, हाणामाऱ्या बघायला यायला मजा गेली सगळी. बंटी, जागेचे दर काढ इथल्या. अर्धा अमरापूर मला माझ्या सातबाऱ्यावर पाहिजे होता. नाही आपल्या शेती त्याला बैल म्हणून राबवला ना, नावाचा आरके नाही, नावाचा आरके नाही. डोळे फुटलेत, बघू चालता येत नाही. सॉरी. पोरगी आहे म्हणून सोडून दिलंय तुला. ए लेडी ड्रायव्हर, एडब्ल्यू काय आम्हाला दान दिलंय? कोणी म्हणून जाणार आहे? थँक्यू. टेन्शन नॉट. ए डोळं दिलेत ना देवानी? हा? डोळं देवान दिलेत ना? मग उघडे ठेवत जा.
काय डबडेवानी त्याला मी स्विच ऑफ करून ठेवलंय. सॉरी, मी जरा माझ्याच तंद्रीत होते. तंद्रीत तंद्री आणि ताटा. फक्त एक लक्षात ठेवायचं, आरकेला शिकार करायला हातात गनची गरज नाही. टायमावरच मोडायचा असतो. नाहीतर तो माणसाला खड्ड्यात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. जबडे. रक्त रक्त. आमचं रक्त कुठं लागलंय नेमकं? माझ्याच बोटाला खरचटलं काहीतरी, मला कळलंच नाही. एक मिनिट. डोकंच ठिकाणावर नाही तर कळणार तरी कसं? दाखवा. सॉरी, माझंच रक्त तुम्हाला. तेच म्हणलं, आम्हाला वाटलं का आमचंच रक्त आहे. चालेल सर. बरं, गुड जॉब एव्हरीवन. आज फायनली आपलं फर्स्ट शेड्यूल संपतंय. शेवटचं सीन बाकी आहे, ते झाल्यावर पॅकअप होईल, मग लगेच गाडीत जाऊन बसायचंय. लगेच हो का रे? सर मी काय म्हणतो, जरा पार्टीसाठी केली असती, मी मस्त तयारी केली होती. अंकुश, प्रोडक्शन आपल्या बापाचं आहे का रे? हे बघ, जी काय पार्टी करायची ना ती मुंबईला जाऊन, कळलं? पण सर सगळे दमले, जरा आराम करायचा तो पण बस मध्ये. सकाळच्या आत आपल्याला मुंबईत पोहोचायचंय. बरं चला, उरलेल्या कामाला लागा. चला पटपट. काय ना, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ते ज्यांना माहिती असतं की ते मूर्ख आहेत. सगळं पैशासाठी चाललंय ना. ए मोहिनी, काय ग, कुठे गेली होतीस? इथेच होते. बरं, पटपट आवर, आपल्याला लगेच निघायचंय. कळतंय ना की तुला पण दम देऊ इतरांसारखा. होय तंद्री मास्टर, असला विचार करतेस? काही नाही. काय ग, प्रवासाचं टेन्शन आलंय का तुला? हे बघ, यावेळेस तुला बस चालवायला नाही लावणार आहे मी. ड्रायव्हर दादा आलेत. कीज, चावी.
गाडीला काय झालं आता बंद व्हायला? खेड्यात आडवाटेला कोणी मेकॅनिकही मिळणार नाही.